श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या जगात श्रीमंती दिसण्याची एक मोठी लाट आली आहे. कोणाकडे कोणती गाडी आहे, कोणी किती महागडा फोन घेतलाय किंवा कोण विकेंडला कोणत्या मोठ्या हॉटेलमध्ये गेले, यावरून आपण त्या माणसाच्या श्रीमंतीचा अंदाज लावतो. पण खरं सांगू का, खरी श्रीमंती ही आरडाओरड करून सांगण्याची गोष्ट नाहीये. ती तर शांतपणे पडद्यामागे राहून जगण्याची गोष्ट आहे. जेव्हा आपण शांतपणे श्रीमंत होण्याबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमचा बँक बॅलन्स वाढत असतो, पण तुमची जीवनशैली मात्र साधी आणि स्थिर असते. जगाला वाटत असतं की तुम्ही एक सामान्य आयुष्य जगत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याच्या, फायनान्शियल फ्रीडम खूप जवळ पोहोचलेले असता. या प्रवासाची सुरुवात होते तुमच्या मानसिकतेपासून. बघा, पैसा कमवणं सोपं असतं, पण तो पैसा टिकून त्यातून संपत्ती निर्माण करणं ही एक कला आहे. आपण अनेकदा लोकांच्या दबावाखाली येऊन खर्च करतो. शेजाऱ्याने नवी कार घेतली की आपल्याला आपल्या जुन्या कारची लाज वाटू लागते. पण शांतपणे श्रीमंत होणारा माणूस कधीच इतरांशी स्पर्धा करत नाही. त्याची स्पर्धा ही त्याच्या स्वतःच्या कालच्या परिस्थितीशी असते. तो स्वतःला एक प्रश्न विचारतो, मला ही गोष्ट खरंच हवी आहे की मी फक्त कोणाला तरी दाखवण्यासाठी ती विकत घेतोय? जेव्हा तुम्ही दिखावा या शब्दाला विश्वातून काढून टाकता, तेव्हा तुमच्याकडे जो पैसा उरतो, तोच पैसा तुमच्या भविष्यातील श्रीमंतीचा पाया असतो. आता हा उरलेला पैसा फक्त बँकेत ठेवून चालत नाही. शांत श्रीमंतीचा दुसरा महत्वाचा भाग म्हणजे गुंतवणुकीची शक्ती. तुम्ही शांत असता, पण तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करत असतो. पैसा जेव्हा स्वतःहून पैसे कमवायला लागतो, तेव्हा तुम्हाला 24 तास काम करण्याची गरज उरत नाही. सुरुवातीला कदाचित तुमच्या गुंतवणुकीचा परतावा छोटा दिसेल, पण तिथेच तुमचा संयम कमी होतो. जसा एखादा वडाचा वृक्ष वाढायला वेळ लागतो, तसंच संपत्तीचं झाडही हळूहळू मोठं होतं. लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला कंजूस म्हणतील, पण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही एका मोठ्या ध्येयासाठी काम करत आहात. या प्रक्रियेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची गोपनीयता. तुम्ही किती कमवता, तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे, हे जगाला सांगण्याची गरज नाही. तुमचं यश शांत ठेवा. जेव्हा तुमच्याकडे संपत्ती असते आणि कोणालाही त्याचा अंदाज नसतो, तेव्हा तुमच्याकडे एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास असतो. तुम्हाला कोणालाही सिद्ध करण्याची गरज उरत नाही. तुमची शांतता हीच तुमची ताकद बनते. लक्षात ठेवा, श्रीमंत होणं ही काही दिवसाची शर्यत नाहीये, तर तो एक प्रदीर्घ प्रवास आहे. या प्रवासात तुम्हाला अनेक मोह होतील, शॉर्टकट दिसतील, पण तुम्हाला तुमच्या मार्गावर ठाम राहायचं आहे. साधी राणी आणि उच्च विचारसरणी हे फक्त म्हणायला चांगलं नसतं, तर ते प्रत्यक्ष जगता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला बँक बॅलन्स बघून मिळणारा आनंद हा महागड्या वस्तू विकत घेण्यापेक्षा जास्त वाटू लागेल, समजून जा की तुम्ही शांतपणे श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहात. शेवटी इतकंच म्हणेन की गडबड करू नका, शांत राहा, तुमची कौशल्य वाढवा, विनाकारण कर्ज घेऊ नका आणि प्रत्येक रुपयाचा आदर करा. तुमचं काम बोलू द्या, तुमचा पैसा तुमच्यासाठी राबू द्या, आणि एक दिवस असं येईल की तुम्हाला पैशासाठी काम करावं लागणार नाही. ती शांतता, ती सुरक्षितता हीच खरी श्रीमंती आहे. आजपासूनच या प्रवासाला सुरुवात करा, कारण शांत पाण्यातच खोली जास्त असते आणि शांतपणे कमवलेली संपत्तीच आयुष्यभर साथ देते. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. आजच्या काळात आपण चोहोबाजूला बघतो की लोक फक्त श्रीमंत दिसण्याच्या मागे धावत आहेत, पण खरोखरची संपत्ती ही ओरडून सांगण्याची गोष्ट नाही, ती तर शांतपणे निर्माण करण्याची एक कला आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक अगदी साधे राहूनही इतके स्थिर आणि समाधानी असे असतात, कारण त्यांनी शांतपणे श्रीमंत होण्याचं गुपित ओळखलेलं असतं. या प्रवासाची पहिली पायरी म्हणजे तुमच्या गरजा आणि इच्छा यामधला फरक ओळखणं. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर कोणाच्या तरी महागड्या सुट्ट्यांचे फोटो बघता, तेव्हा तुमच्या मनात एक अस्वस्थता येते. तुम्हाला वाटतं की मी मागे राहिलो की काय, पण तिथेच तुम्हाला स्वतःला थांबवायचं आहे. शांतपणे श्रीमंत होणारा माणूस कधीच कोणाच्या स्पर्धेत धावत नाही. तो आपला खिस्सा बघून निर्णय घेतो, दुसऱ्याचं स्टेटस बघून नाही. जेव्हा तुम्ही जगाला दाखवण्यासाठी खर्च करणं बंद करता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्याकडे संपत्ती साठायला सुरुवात होते. श्रीमंती ही कमवलेल्या पैशापेक्षा वाचवलेल्या आणि योग्य ठिकाणी लावलेल्या पैशावर अवलंबून असते. लोक म्हणतात की पैसे कमवण्यासाठी खूप डोकं लागतं, पण मी म्हणेन की
पैसे टिकवण्यासाठी खूप जास्त संयम लागतो. सुरुवातीला कदाचित तुम्हाला तुमची प्रगती खूप संत वाटेल. तुम्हाला वाटेल की मी इतकी बचत करतोय, इतकी गुंतवणूक करतोय, पण फरक तर काहीच दिसत नाहीये. पण लक्षात ठेवा, बांबूचं झाड सुरुवातीची 5 वर्षे जमिनीच्या खाली आपली मूळ मजबूत करतं असतं आणि 5 वर्षानंतर काही आठवड्यातच ते आकाशाला भिडतं. तुमची गुंतवणूक सुद्धा मुळीच मूळ धरत असते. तेव्हा जग तुम्हाला सामान्य समजत असतं, जेव्हा तुम्ही आतून एक भक्कम आर्थिक किल्ला बांधत असता. या प्रवासात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची गोपनीयता. तुमचे आर्थिक व्यवहार, तुमचे भविष्यातील प्लॅन्स हे फक्त तुमच्यापर्यंत आणि तुमच्या कुटुंबापर्यंत मर्यादित ठेवा. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रगतीचा डांगोरा पिटत नाही, तेव्हा तुमच्यावर कोणताही बाह्य दबाव नसतो. तुम्हाला कोणालाही इम्प्रेस करण्याची गरज उरत नाही. हा जो स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा आहे तोच तुम्हाला शांत ठेवतो. श्रीमंत असणं आणि श्रीमंत दिसणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. श्रीमंत दिसण्यासाठी तुम्हाला सतत पैसे खर्च करावे लागतात, पण खरोखर श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला पैशाचा सन्मान करावा लागतो. अनेकदा आपण नशिबाला दोष देतो किंवा संधीची वाट बघतो, पण खरी संधी ही शिस्त पाळण्यात असते. रोजच्या छोट्या छोट्या सवयी जसं की अनावश्यक खर्च टाळणं, उत्पादनाचा एक हिस्सा बाजूला काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं, याचं तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करतात. पैसा हा एक ऊर्जासारखा आहे. जर तुम्ही त्याचा आदर केला आणि त्याला योग्य दिशा दिली तर तो तुमच्याकडे परत येतो. पण जर तुम्ही त्याला फक्त प्रदर्शनाचं साधन बनवलं तर तो वाळूसारखा हातातून निसटून जातो. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या वेळेवर पूर्ण ताबा मिळेल त्या दिवशी समजा की तुम्ही खरोखर श्रीमंत झाला आहात. मग तुमच्याकडे कोणती गाडी आहे किंवा तुम्ही कोणत्या ब्रँडचे कपडे घालता याने काहीच फरक पडत नाही. खरी श्रीमंती म्हणजे रात्री शांत झोप लागणं आणि उद्याची चिंता नसणं. हे साध्य करण्यासाठी तुम्हाला आज शांत राहावं लागेल, आज कष्ट करावे लागतील आणि आज संयम पाळावा लागेल. लक्षात ठेवा, आवाज करणारी भांडी रिकामी असतात, पण अथांग समुद्र शांत असतो, कारण त्यात खूप खोली असते. तुम्हाला तो समुद्र बनायचा आहे. कोणाशी तुलना न करता, कोणालाही न हिणवता स्वतःच्या ध्येयाकडे एक एक पाऊल टाकत राहा. एक दिवस असा येईल की तुमची शांतता एका मोठ्या यशात रूपांतरित झालेली असेल. तोपर्यंत काम करत राहा, शिकत राहा आणि शांतपणे आपली श्रीमंती घडवत राहा. तुमची ही जिद्दच तुम्हाला अशा शिखरावर नेऊन ठेवेल जिथे पोहोचण्याचं स्वप्न जग बघत राहील. पण तुम्ही मात्र तिथेही शांतच असाल. तर मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट सांगेल, श्रीमंत होणं ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, तर तो तुमच्या निवडीचा भाग आहे. आज तुम्ही जो शांत राहण्याचा, संयम पाळण्याचा आणि शिस्त जपण्याचा निर्णय घेताय तोच तुमच्या उद्याच्या सुखाचा पाया असणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की मी इतका साधा राहतोय, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील. पण खरं सांगू का, लोकांचे विचार दर 2 दिवसांनी बदलतात, पण तुमची आर्थिक सुरक्षितता तुम्हाला आयुष्यभर साथ देते. जगाच्या नजरेत मोठे होण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत स्वावलंबी होण्याला महत्त्व द्या. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला कोणासमोर सिद्ध करण्याची गरज उरत नाही, त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होता. लोकांना वाटू द्या की तुम्ही शांत आहात, लोकांना वाटू द्या की तुम्ही मागे आहात, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या ध्येयाच्या किती जवळ आहात. वाघ जेव्हा 4 पावलं मागे घेतो तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर तो एका मोठ्या झेपीची तयारी करत असतो. तुमची शांतता, तुमची आजची बचत आणि तुमचा हा संयम म्हणजे त्या मोठ्या झेपीची पूर्वतयारी आहे. आता वेळ आहे कृतीची. हा व्हिडिओ बघून विसरून जाऊ नका. आजच ठरवा की कोणता एक विनाकारण होणारा खर्च तुम्ही थांबवणार आहात आणि कोणत्या एका नवीन मार्गाने तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करणार आहात. कारण थेंबे थेंबे तळे साचे ही मन फक्त ऐकण्यासाठी नाही, तर ती जगण्यासाठी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या कष्टावर निष्ठा ठेवा आणि शांतपणे आपलं साम्राज्य उभा करा. ज्या दिवशी तुमचं यश गगनभेदी असेल त्या दिवशी जगाला कळेलच की तुम्ही इतके दिवस शांत का होतात. तुमची प्रगती इतकी मोठी असू द्या की तुमच्या अस्तित्वाची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागेल, पण तुमची नम्रता मात्र आजही आहे तशीच राहू द्या. चला तर मग आजपासून या प्रवासाला सुरुवात करूया. शांत राहूया, श्रीमंत होऊया आणि खऱ्या अर्थाने समृद्ध जगूया. तुम्हाला तुमच्या या प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि
आपली स्वप्न जपा. धन्यवाद.